विदर्भ ऑटो रिक्शा चालक फेडरेशन का 19वां वर्धापन दिवस समारोह मनाया गया। विदर्भ के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं के लिए आयोजित इस समारोह में सैकड़ों लोगों ने हिस्सा लिया। समारोह में मुख्य अतिथि के रूप में विदर्भ ऑटो रिक्शा चालक फेडरेशन के अध्यक्ष विलास भालेकर और उद्घाटक के रूप में कार्याध्यक्ष देवाबाबू निखाड़े उपस्थित थे। इस समारोह में संगठन के अध्यक्ष विलास भालेकर ने अपने संबोधन में फेडरेशन की उपलब्धियों और भविष्य की योजनाओं के बारे में बताया। उन्होंने कहा कि विदर्भ ऑटो रिक्शा चालक फेडरेशन पिछले 19 वर्षों से ऑटो रिक्शा चालकों के अधिकारों के लिए संघर्ष कर रहा है और भविष्य में भी समस्याओं को सुलझाने के लिए तत्पर रहेगा। तो वही कार्याध्यक्ष देवाबाबू निखाड़े ने अपने भाषण में फेडरेशन की महत्वपूर्ण भूमिकाओं पर चर्चा की और बताया कि कैसे ये संगठन विदर्भ क्षेत्र में ऑटो रिक्शा चालकों के जीवन को बेहतर बनाने के लिए कार्य कर रहा है। उन्होंने ऑटो रिक्शा चालकों को संगठित होकर अपने अधिकारों के लिए आवाज उठाने की अपील की। विदर्भ ऑटो रिक्शा चालक फेडरेशनचा हा वर्धापन दिवस आहे आणि हा 19वा वर्धापन दिवस आहे। आज तब्बल 19 वर्षे या फेडरेशनला स्थापन करून झालेले आहेत आणि या 19 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही जेव्हा मागे वळून बघतो तर ज्या वेळेला या विदर्भ फेडरेशनची स्थापना झाली ते स्थापना करणारे आमचे अमरावतीचे नेते सन्माननीय नितीन मोहोळजी यांच्या नेतृत्वामध्ये या विदर्भ ऑटो रिक्शा चालक फेडरेशनची स्थापना झाली। कालांतराने या विदर्भ फेडरेशनची धुरा माझ्या खांद्यावर देण्यात आली। जेव्हापासनं माझ्या खांद्यावर ही धुरा आली तेव्हापासनं विदर्भ फेडरेशनमध्ये अनेक असे कामं आम्ही केले की ज्यामुळे ऑटो रिक्शा चालकांना खूप राहत देण्याचं काम आम्ही केलं, न्याय मिळवून देण्याचं काम केलं। ऑटो रिक्शा चालक फेडरेशन याचा 19वा वर्धापन दिन आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्याने तन मन धनाने घरच्या भाकरीवर आम्ही विदर्भ फेडरेशनच्या माध्यमातून ऑटो चालकांसाठी मोठ्या प्रमाणात लढा दिला। त्याचं नेतृत्व विलास भाऊने केलं। त्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्या पाठीमागे उभा होतो, त्यांच्यासोबत उभे होतो व गेल्या अनेक जेवढ्या विधानसभा नागपूरला झाल्या त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी मोर्चे काढले, आंदोलनं केले, CMला डेप्युटेशन दिले। त्याच्यामध्ये आमच्या काही मागण्या विचाराधीन झाल्या, काही मागण्या विचाराधीन झाल्या नाही, परंतु ज्या मागण्या आमच्या आतापर्यंत राहिल्या, आता सांगितलं भाऊने की प्रोफेशनल टॅक्स ऑटो चालकांचा पहिल्या वेळा आपण माफ केला। विधानसभेवर मोर्चा आपण सारखा आणत होतो, त्या अनुषंगाने आता त्यांनी सांगितले की अनेक आपण ऑटो चालकांना दरवेळेस काही ना काही निवेदन देऊन, लढा देऊन न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला।